माईक व्यवस्थित जरा खाली करा ते थोडं माईक. हॅलो हॅलो याला बघा. हॅलो काहीच नाही येत. हॅलो हॅलो एकच आवाज आहे. हॅलो हॅलो इको दे किती रिझम रिझम. हॅलो रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे. रूप पाहता लोक रूप पाहता लोक रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोक रूप पाहता लोक रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने. सुख झाले साजणी झाले साजणी साजणी विठ्ठल सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो विठ्ठल बरोबा तो विठ्ठल बरोबा तो माधव परवा बरवा विठ्ठल तो माधव बरवा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा. सुकृताची सुकृताची जोडी सुकृताची जोडी ही वर्ण विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल
मुंगी आणि राव मुंगी आणि राव मुंगी आणि राव मुंगी आणि राव गेला मोह आणि आशा गेला मोह आणि आशा कळी काळाचा फासा कळी काळाचा फासा करे तारा सोने आणि माती सोने आणि माती आम्हा समानाचे सिद्धी आम्हा समानाचे सिद्धी गेला मोह आणि आशा गेला मोह आणि आशा कळी काळाचा फासा कळी काळाचा हे तुका म्हणे आधी तुका म्हणे आधी घरा वैकुंठ सावळी घरा वैकुंठ सावळी तुका म्हणे आधी तुका म्हणे आधी घरा वैकुंठ सावळी घरा वैकुंठ सावळी गेला मोह आणि गेला मोह आणि आशा कळी काळाचा फासा कळी काळाचा
मुंगी गाणी राम मुंगी गाणी राम मुंगी गाणी मुंगे आने पार मुंगे आने पार मुंगे आने ठाम मुंगे आने ठाम Yes.
दासी जीव जीव कासे गेला मोहनिया गेला
कळी काळाचा पाळा कळी गेला मोहनिया गेला मोहनिया गेला मोहनिया मुंगी आणि राव आमासारी काची जीव आमासारी काची जीव आमासारी काची जीव मुंगी आणि राव आमासारी काची जीव आमासारी काची जीव आमासारी काची गेला मोह आणि आशा कळी काळाचा भाषा कळी काळाचा भाषा कळी काळाचा भाषा आणि आशा कळी काळाचा गेला मोह आणि आशा कळी काळाचा कळी काळाचा भाषा कळी काळाचा गेला मोहने आशा कळी मुंगी आणि राव आम्हा सारी काची जीव गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा सोने आणि माती आम्हा समान ही चित्ती गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा तुका म्हणे आले तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळी गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम
दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती त्यांच्या कृपदाने कथिता विचारू बागाची सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती त्यांच्या कृपदाने कथिता विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा प्रस्तुत आज आपल्या या डोरनाळी गावामध्ये वार्षिक नेमाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यातील आजचा तिसरा दिवस या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला तुम्ही दिलत हे तुमच्या मनाचं मोठेपणा ज्याप्रमाणे मोठ्या मनानं तुम्ही मला ही सेवा दिलत त्याचप्रमाणे मोठ्या मनानं आईच्या अंतःकरणानं हे बोबडे शब्द गोड करून घ्यावं असं या ठिकाणी जमलेले ज्येष्ठ कलाकार गायक वादक भजनी मंडळ आणि तुम्ही ऐकणारे श्रोते मायबाप या सगळ्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो सेवेकरिता निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे या अभंगवाणीतून तुकोबारायांनी आपली उंची दाखवून देत आहे उंची म्हणजे 5 फूट 5.5 फूट अशी नाही तर मनाची उंची दाखवून देतात एक श्रेष्ठ माणसापुढे आपली मनाची उंची दाखवून देतात म्हणजे आपलं मोठेपणा सांगतात एकीकडून जर विचार केलं तर मोठेपणा सांगून घेणं हे मूर्खाचं लक्षण आहे दासबोध वाचा तुम्ही रामदास स्वामीचं दासबोध त्याच्यामध्ये मूर्खाचे लक्षण सांगितलेले आहेत त्यापैकी हे एक लक्षण आहे की आपलं मोठेपणा सांगून घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे आता ज्याचं त्यांना आत्मावलोकन करून बघा आपण किती मोठेपणा सांगून घेतो म्हणजे मग इथं तुकोबार आहे तर मोठेपणा सांगून घेतात हे कसं असा आपल्या पुढे प्रश्न उभा टाकतो त्याच्यात 2 कारण आहेत मोठेपणा सांगून घ्यावं लागणं हे गुण आहे आणि मोठेपणा सांगून घ्यावं वाटणं हे दोष आहे प्रसंगानं मोठेपणा सांगायचा वेळ आलं तर सांगावं लागतं म्हणून तुकोबारायांनी इथं मोठेपणा सांगितलेले आहे तसा योग आला म्हणून सांगितलेले आहेत काय योग आला एक प्रकरणच आहे हा गाथ्यातलं एक प्रकरण आहे हा प्रकरणातील अभंग आहे तुकोबारायाच्या कार्यानं तुकोबारायाच्या प्रबोधनानं शिवाजी राजे भारावून गेले छत्रपती शिवाजी राजे तुकोबाराय परमार्थही केले
आणि त्याबरोबर समाज जागृतीही केली. समाजामध्ये स्वराज्याविषयीचं स्वाभिमान निर्माण केली. नुसतं कीर्तन करणं म्हणजे कीर्तन नाही, पण कीर्तनाच्या माध्यमातून राजकारण सुद्धा करावं लागतं. तुकोबारायाचे एक प्रकरण आहे गात्यामध्ये, पायीकचे अभंग. त्याच्यामध्ये सैनिकानं कसं वागावं हे सांगितलेले आहे. सैनिकानं राजाशी कसं वागावं हे सांगितलेलं आहे. असं समाज उभं केलं शिवाजी राजांच्या मागे. आणि त्यामुळं शिवाजी राजे भारावून तुकोबारायांचं सत्कार करायचं ठरवलं. आपला लवाजमा पाठवला. दिवट्या, छत्र, घोडे, छडीदार, चोपदार, भालदार असं तुकोबारायाला बोलावण्याकरता पाठवून दिले. हे सगळे तुकोबारायाच्या पुढे येऊन उभं टाकले. तुकोबारायांनी त्यांना विचारलं, आपण कोण, कुठले आणि का आला? त्यावेळी सैनिकांनी उत्तर दिलं, आम्ही स्वराज्याचे संस्थापक शिवाजी राजांचे पाईक आहोत. राजांनी तुमचं सत्कार करायचं ठरवलेले आहे. ते गडावर सत्कार करणार आहे, सभेमध्ये सत्कार करणार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला बोलावण्याकरता आलेले आहोत. महाराज, तुम्ही मेन्यात बसा, पालखीत बसा किंवा अंबारीत बसा आणि आमच्या बरोबर तुम्ही गडावर चला. असं शिपायांनी तुकोबारायांना विनंती केली. तर आमच्यासारखा फुगीर महाराज झाला तर काय केलं असतं बरं? एखाद्या गावचा सरपंच राहून त्यानं बोलवा, ह्यानं 10 जणाला सांगते अमुक्या गावच्या सरपंचाच्या बापाची पुण्यतिथी मला सांगितले, अमुक्या पाटलानं मला बोलावले, होय की नाही? पण ते तुकोबाराय होते. तुकोबारायांना हे मर्म माहीत होत की ज्यांना प्रबोधन करायचं आहे, समाज जागृत करायचा आहे, त्यांनी मोठ्या लोकांच्या वैभवामध्ये शर्मिंद व्हायचं नसतं. ह्या मोठ्या लोकांच्या वैभवामध्ये शर्मिंद झालं की शब्दाची धार मावळते आणि त्या शब्दानं समाजावर काही परिणाम होणार नाही. हे मर्म तुकोबारायांना माहीत होत. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म हे वर्म त्यांना माहीत होत. तुम्ही उदाहरणादाखल 2 गुरु घ्या. आपले 2 ग्रंथ श्रेष्ठ आहेत, 2 पुराण, एक रामायण आणि दुसरं महाभारत. रामायणातले गुरु वशिष्ठ आणि महाभारतातले गुरु द्रोणाचार्य. रामायणामध्ये वशिष्ठाचं कोणी शब्द मोडलं नाही,
कोणी शब्द मोडला नाही वशिष्ठाचं. आणि महाभारतामध्ये द्रोणाचार्याचा शब्द कोणी ऐकलं नाही. आणि तुलना जर केलं तर वशिष्ठापेक्षा द्रोणाचार्य एक काकण अधिक होते. वशिष्ठाला फक्त शास्त्र माहित होतं, द्रोणाचार्याला शास्त्रही माहित होतं आणि शस्त्रही चालवता येत होत. त्या काळातलं सगळ्यात मोठं शस्त्र द्रोणाचार्याकडे होत. म्हणून द्रोणाचार्य एक काकण अधिक होता. पण द्रोणाचार्याला पतित ब्राह्मणामध्ये काढलेले आहे. पतित ब्राह्मण होता म्हणजे पापी ब्राह्मण म्हणले त्याला. का तर फक्त कौरवाच्या वैभवामध्ये तो शर्मिंदा झाला होता. म्हणून त्याच्या जीभ चालली नाही. त्याच्या नजरेसमोर करू नये ते कृत्य केले कौरवानी. सभेत हजर असताना द्रौपदीचं वस्त्रहरण केले. पण द्रोणाचार्याची जीभ उचलली नाही. अरे हे अधर्म आहे, करू नका असं म्हणता आलं नाही त्याला. त्याच्यात ताकद होती. तुम्ही जर द्रौपदीच्या अंगाला हात लावाल तर शाप देऊन जाळीन म्हणलं तरी केले नसते. तुम्ही जर द्रौपदीच्या अंगाला हात लावला तर अस्त्र टाकून तुम्हाला जाळीन असंही म्हणलं असतं तर त्यांचा ताकद झाली नसती. पण शर्मिंदे झाले होते म्हणून त्यांची जीभ उचलली नाही. म्हणून ज्यांना प्रबोधन करायचं आहे त्यांनी कुणाचं शर्मिंद होऊ नये. आता प्रबोधन खूप होऊ लागले होय की नाही. खूप कीर्तनकार, खूप प्रबोधन, खूप मोठमोठे, पण सगळे लीडर लोकांचे चमचे झाले. काय परिणाम होऊ लागले. खूप मोठे सप्ते होऊ लागले पण पिणारे बी खूप अधिक वाढले. कमी होऊ लागलेत का. काही परिणाम काही नाही. त्याच एकच कारण आहे की हे चमचे झाले, लालची झाले. म्हणून यांच्या शब्दाचा परिणाम समाजावर व्हायला तयार नाही. हे मर्म तुकोबारायला माहीत असल्यामुळे तुकोबारायांनी त्या शिपायांना उत्तर दिलंय काय म्हणून. दिवट्या छत्र घोडे, दिवट्या छत्री घोडे
त्याला उत्तर दिलं तुकोबारायांनी, हे आम्हाला उपयोगाचं नाही, मान सन्मान आम्हाला नको आहे. आम्ही जे कीर्तन करतो हे कीर्तन मानासाठी नाही, आवाज नाही, सन्मानासाठी नाही, तर आम्ही देवा करता कीर्तन करतो. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन, मान दंभ चष्टा हे तो सुकराची विष्ठा. आम्हाला मान नको आहे, कुणाचा सत्कार नको आहे. पण आता इथं ह्या आसनावर उभा टाकूनच सत्कार करून घेऊ लागलो आम्ही, होय की नाही? हे तुकोबारायांनी त्या शिपायांना उत्तर दिलं, नको, आम्हाला कुठं यायचं नाही, आम्हाला कुणाचं सत्कार करून घ्यायचं नाही. असं ज्या वेळेस तुकोबारायांनी उत्तर दिले शिपायांना, त्यावेळेस शिपाई तुकोबारायांना खालून वरून पाहायला लागले. अरे पाहायला तर कपडे खराब महाराज, अंगावर कपडे नीट नाहीत, आणि एवढं मोठं वैभव परत करतो. काय नवल वाटलं त्यांना, आणि त्यांनी म्हटलं, महाराज तुम्ही हे कुणाचं वैभव परत करता, हे अपमान आहे राजाचं, छत्रपती शिवाजी राजाचा अपमान आहे. त्यावेळेस तुकोबारायांनी त्यांना उत्तर दिले, अरे तुम्हाला राजा असेल, राजा तुमच्या नजरेनं, पण आमच्या नजरेनं मुंगी आणि राजा सारखाच आहे. मुंगी आणि राजा, मुंगी आणि राजा, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. आम्हाला काय रे, मुंगी जे चैतन्य आहे तेच राजात बी चैतन्य आहे. राजा आणि मुंगी आम्हाला समान आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. आम्हाला भीड भाड नाही, लहान मोठं नाही. आता आपणाला अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या संगतीत राहिलेले आहोत. आपले गुंडा महाराज
कुण्या पाटलाच्या घरी राहत होते का? हं? आता इथले माणसं माहित आहे तुम्हाला, त्यांनी वारकऱ्याच्या घरी राहावं, होय की नाही? त्यांनी जाऊन आज 22-23 वर्ष झालं, त्यांनी घालून दिलेले नियम आतापर्यंत चालतात. कोणी मोडायला तयार? त्यांचे सप्ते जे आहेत ते आतापर्यंत चालू आहे, त्यांचे नियम आतापर्यंत चालू आहेत. आता आमच्या हुजीर आमचे नियम मोडू लागले लोक. का तर ते निस्पृह होते, भीडभाड नव्हती त्यांची, असे ते होते, म्हणून त्यांचं चाललं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं आम्हाला, राजा आणि गरीब आम्हाला सारखंच. तुम्हाला राजे असतील, आम्हाला काही कुणा राजे स्वतः अनुभव घेणारे होते. काही काही महाराज आता सुद्धा म्हणतात आम्ही कीर्तनाचं काही घेईना, काही घेईना, काल्या दिवशी घेईना, सप्ताह झाल्यावर 8-15 दिवसाला येतात, काही तर वस्तू द्या म्हणतात, होय की नाही? चौगात घेईना, पण एकांतात येऊन घेतात. तसं जर तुकोबाराय सभेमध्ये सत्कार घेत नसतील, मानधन घेत नसतील, तर एकांतात घेतात का हे पाहावं. म्हणून शिवाजी राजांनी आपलं वेश बदललं आणि देहू गावामध्ये आले. तुकोबारायाची दिनचर्या विचारली, काय काय करतात तुकोबाराय हे माहिती घेतलं. आणि मग तुकोबाराय दररोज ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचे, म्हणजे पहाटेच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं. स्नानाचे 3 प्रकार आहेत: ऋषी स्नान, देव स्नान आणि दैत्य स्नान. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं जातं त्याला ऋषी स्नान म्हणतात. दिवस उजळल्यानंतर स्नान केलं जातं त्याला देव स्नान म्हणतात. आणि 12च्या पुढून स्नान केलं जातं त्याला दैत्य स्नान म्हणतात. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करा तुम्ही. कुंभमेळ्यात स्नान केल्या एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. ब्रह्ममुहूर्तावर करा. आता कुंभमेळ्याला खूप लोक गेले, भारतातले अर्धे लोक गेल्यावनी गेले. 66 कोटी लोक स्नान केले म्हणून कुंभमेळ्यामध्ये. पण तुम्हाला घरी बसल्या जागी कुंभमेळा आहे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं तर त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलेलं पुण्य आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जे आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे, हे कुंभमेळाच आहे. याला त्रिवेणी संगम अशी उपमा दिले तुकोबारायांनी. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जेहे पवित्र हरिकथा. हे हरिकथा इथं ऐकलात, गावलात तर इथं दोघांचाही उद्धार होतो. इथं दोषाचे डोंगर जळतात. असं सुवर्ण संधी आपणाला प्राप्त झालेली आहे.
कुंभमेळ्याला गर्दी केले लोक, पण सप्त्यात यायला तयार होय की नाही? आता गावात किती लोकसंख्या आहे होय पाटील? हं? गावाच्या मानानं 10% तर इथं यायला पाहिजे की नाही? असो, ज्याचं त्याचं नशीब, इथं यायला सुद्धा नशीब पाहिजे. लागते होय की नाही? अनंत जन्माची पुण्याई फळाला आलं तर त्याला देवाचं नाव ऐकावं गावावं वाटतंय. पुण्यच नसलं तर त्याला त्याच तोंडाला बंधनच करते. म्हण दुती त्याच्या मुखा केलेशी पुढन वाचे नारायण येऊ नेरी. असो, म्हणजे माझं विषयांतर झालं. तुकोबाराय ब्रह्म मुहूर्तावर स्नान करायचे. ब्रह्म मुहूर्तावर हे माहिती घेतलं शिवाजी राजांनी. आणि त्याच्या अगोदर, तुकोबारायाच्या अगोदर ज्या ठिकाणी ज्या दगडावर बसून इंद्रायणी स्नान करायचे, त्या दगडावर सोन्याच्या मोहरा टाकल्या आणि शिवाजी राजे आडोशाला बसले, बाजूला लपून बसले. तुकोबाराय आले तिथं वेळेवर. पाहतात तर स्वर्ण मोहरा चमकाय लागल्या. आता आमच्या सारखा महाराज झाल्यान काय केलं असतो बरं? उगा अंदाजा. आताचे कीर्तनकाराचं थोडं व्यंग सांगितलंय भरत महाराज हरंगुळकरांना. कीर्तनकाराच्या पाया पडून बसताव आपण, बसताना होय की नाही? बसताव. पाया पडून बसताना कुणाचं 5 रुपयाचं बंद गळालंय की तिथं पायाजवळ कीर्तनकाराची. ते कीर्तनकारानं पाहिलं, त्याच्यावर पाय देऊन हुबा टाकला तर कीर्तन संपेपर्यंत पाय काढला नाही. म्हणजे आजचे कीर्तनकार असे झाले. पण तुकोबाराय होते ते. त्यांनी त्या सोन्याच्या मोहरांना पाहिलं आणि आपल्या मनाला पुटपुटले. अरे इथं कोणीतरी घाण केलंय म्हणलं, घाण केलंय. मग तिथून बाजूला सरकली. हे कोण पाहू लागत? शिवाजी. कोण पाहू लागत? हे शिवाजी राजे. शिवाजी राजे ओशाळभूत झाले आणि तुकोबारायाच्या समोर आले. तुकोबारायाच्या पुढे नतमस्तक झाली. श्री संताची साष्टांग एक मागे फोटो आहे की कुणाची आहे? त्याचीच आहे का? हो, दोघांची. तुकाराम महाराज, शिवाजी महाराज. शिवाजी महाराज नमस्कार करलाले तुकोबारायाला. मग तुकोबारायांनी ओळखलं, अहो
राजे अन तुम्ही ह्या वेळेस इथं? होय महाराज, थोडं तुमची परीक्षा घेण्याचं मी उद्धटपणा केलो, माझी चूक झाली, माफ करा, करा क्षमा अपराध महाराज. पण महाराज, तुमच्या घरची परिस्थिती पाहिलं तर खूप दयनीय परिस्थिती आहे. दुपारच्या जेवणाची तुमची व्यवस्था नाही, तर एवढं मोठं त्याग तुमचं, हे असं त्याग का करता? तुकोबारायांनी म्हटलं, तुम्ही कशा करता हे आमच्या पुढे केलं, हे नाणी कशा करता आम्हाला देता तुम्ही? अहो, तुमची घरची परिस्थिती सुधारावं, तुम्ही सुखी व्हावं, तुमचे लेकरं बाळ सुखी राहावं म्हणून आम्ही हे तुम्हाला दिलो. त्यावेळेस तुकोबारायांनी शिवाजी राजाला उत्तर दिले, आम्ही या धनानं सुखी होणार नाही, तर आम्ही कशानं सुखी होतो? आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रहित धन मृत्यूचे समान. आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे ये रवित्त धन ते मज मृतिके समान. आताचे महाराज असं म्हणलेत की आम्ही गेल्यावर तुम्ही पिऊन का लोळला, आम्हाला काही तुमची देणं घेणं होय की नाही? आमचं पाकिट भरून दिलं की आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. पण तुकोबारायांनी शिवाजी राजाला बोध करतात, तुमच्या पैशाने आम्ही सुखी नाही, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा, तोंडानं विठ्ठल नाम उच्चार करा, त्याच्यानं आम्हाला समाधान आहे, आम्ही तेने सुखी सुखी. आम्हा देणे धरा सांगत होते कानी, चिंता पाय मनी ठोपाची, देणे माझ्या चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने. हे तुमच्या स्वराज्याला उपयोगी पडतं हे मोहरा, आम्हाला ह्याच काही पर्वा नाही. तुम्हाला ते सोनं आहे, पण मला ते मातीच्या प्रमाण आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये म्हणले सोने सोने आणि माती, सोने आणि माती, सोने आणि माती, सोने आणि माती.
गेला मोहनी आशा आशा गेला मोहनी 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 आशा हे सोनं आणि माती आम्हाला सारखं आहे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान. माणिक पाषाण खडी जैशी. हे तुमच्या उपयोगाचं आहे राजे, हे तुम्ही घेऊन जा. महाराज, हालाकीची परिस्थिती आहे हो तुमची. तुमच्या अंगावर कपडे नाहीत. त्यावेळेस तुकोबारायांनी म्हटलं, तुम्ही काय आम्हाला इतकं गरीब समजता काय? आमच्याकडे नाही असं तुम्हाला वाटतं का? आता तर शिवाजी राजाला खूपच नवल वाटलं. काहीच नाही तर हे बोलतात, अहो राजे, तिही त्रिभुवनी नामी वैभवाचे धनी. तुम्ही एका प्रांताचे राजे, आम्ही त्रिभुवनाचे राजे. तुका म्हणे आम्ही राजे त्रिभुवनाचे. आम्हाला काही कमी समजता काय तुम्ही? शिवाजी राजांना थक्कच झाली. तुम्हाला आमचं वैभव पाहायचं आहे का? आता नको कसं म्हणतील शिवाजी राजे. हो, पाहायचं असेल तर पहा. शिवाजी राजांच्या डोक्यावर हात ठेवला तुकोबारायांनी आणि सांगितलं, पहा भंडाऱ्या माळाकडे. सगळं भंडारा माळ सोन्याचा दिसला. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, परी हे दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे उपाय न सरती. शिवाजीराजे थक्क झाले. सगळं माळ सोन्याचं, काय कमी आहे सांगा? त्यावेळेस शिवाजी राजांनी तुकोबारायाला शतशः प्रणाम केले. महाराज, एवढं तुमच्याकडे सामर्थ्य असून आणि ह्या सगळ्याच तुम्ही त्याग करून एवढं दारिद्र्य उपभोगता, मग ह्याच्यातून तुम्हाला काय फायदा? तुम्हाला काय फायदा झालाय आता? त्यावेळेस तुकोबारायांनी त्यांना उत्तर दिले, आम्हाला काय फायदा? आमच्या सारखा फायदा कुणालाच नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. काय लाभ झालाय? काय लाभ झालाय? तर जो वैकुंठाधिपती ब्रह्मांड नायक परमात्मा आमच्या हृदयात आलेला आहे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे. तुका म्हणे देहे भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. तो परमात्मा आमच्या अंगात खेळतो. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत ही. तो परमात्मा आमच्या मध्ये खेळतो, आमच्या हृदयात आलेला आहे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सुख म्हणे आले
भले आले का भले आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका भले आले तुका भले आले तुका म्हणे आले
घ्या भजन घ्या. हो तुकोबारायांनी असं आपलं मनाची उंची शिवाजी राजांच्या पुढे दाखवलेली आहे. एवढं मोठं तुकोबारायांचा अधिकार, ही एवढी निस्पृहता येण्याला कारण काय? त्याचं कारण द्रौपदामध्ये सांगितले. गेला मोह गेला मोह आणि आशा गेला मोह आणि आशा
गेला मोह आणि आशा गेला गेला मोह आणि आशा, हे दोन गेल्यामुळं माणसाला मोह आणि आशा हे चमचेगिरी करायला लावते. माणसं पुढे 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 का करतात? पुढाऱ्यांच्या पुढे, श्रीमंताच्या पुढे आशेमुळं करतात, होय की नाही? आशेमुळं काही काही तर त्यांचे चपला उचलतात, आशा करतात, होय की नाही? आणि ती आशा आमची समूळ गेलेली आहे. बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा देऊ आशा टाकून, ती आशा टाकून दिलेला आहे. मोह लेकराचा असतो, आशा संपत्तीची असते. आणि हे दोन्हीही काळाचे जाळ आहे. दोन्ही मिळून काळाचं, ह्या एका एकानं अनेकाचं जीव घेतलेलं आहे. एक संस्कृतामध्ये सुभाषित आहे, संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवा, जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवरा. संसार हे समुद्र आहे, हा जीव त्याच्यातला मासा आहे. जंजाळ हे जाळ आहे, काळ हा कोळी आहे. त्याने हे जंजाळाचं जाळ, मोहाचं आशेचं जाळ टाकलेलं आहे. आपण त्याच्यात अडकलेले आहोत. कळी काळाचा हा फासा आहे, फासा. मोहामध्ये कसं मरतात हे नाथरायांनी भागवतामध्ये सुंदर उल्लेख केलेले आहेत. ज्ञानोबारायांनी मदलशेमध्ये उल्लेख केलेले आहे. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, त्यापैकी 8वा गुरु एक पक्षी आणि पक्षिणीला केलेले आहे. पक्षी आणि पक्षिणी कसं केले? हे पक्षी पक्षिणी म्हणजे पती पत्नी अतिप्रेमानं राहत होते. अतिप्रेमानं, पती पत्नी प्रेमानच राहावं खरं म्हणजे, होय की नाही? ज्या घरी पती पत्नी प्रेमानं राहतात ते घर स्वर्ग आहे. ज्या घरी पत्नीचा अपमान केलं जातं ते घर औदश आहे. पत्नी म्हणजे ग्रहलक्ष्मी आहे. पत्नीचा अपमान करू नका, पत्नीला दुखवू नका, पत्नीच्या विचारानं संसार करा. एक मत राहावं संसारामध्ये, पती पत्नीचं एक मत राहावं. संसारामध्ये मत राहावं, एक मत राहावं. समाजामध्ये पत राहावं, जमिनीमध्ये खत राहावं, होय की नाही? पती पत्नीचं एक मत राहावं.
पती पत्नी हे दोन्हीही समानच आहे. संसार गाड्याचे हे दोन्ही चाक आहेत. संसार गाड्याचे हे दोन्ही चाक आहेत. पती आणि पत्नी दोन्ही चाक समानच पाहिजे. एक मोठं एक लहान झालं तर गाडी जाते का? उलटण्याचा संभव राहते, होय की नाही? म्हणून दोघं समानच आहेत पती पत्नी. बहुतेक तर संसाराचं ओझ बायकावरच आहे. बहुतेक ओझ बायकावर आहे. कस काय हरी महाराज तुमचं सत्य करायला मोकळे कशाने आहो तुम्ही, होय की नाही? तिनं सांभाळते म्हणून हाव, होय की नाही? संसाराचं ओझ बायकावर आहे. सिंधुताई सपकाळ म्हणून एक होऊन गेल्या, मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या. पुण्यामध्ये त्यांचा अनाथ आश्रम आहे, सिंधुताई सपकाळ. हे शाळेला तिचं व्याख्यान गाजलं. युट्यूबवर येते, तुम्ही आता बघा तिचं. 1000 अनाथ मुलं तिच्या आश्रमामध्ये आहेत. 140 मुलांना तिनं IAS ऑफिसर बनवली आणि 150 मुलीला IAS ऑफिसरला दिली. 150 मुलींना. एवढं मोठं कार्य तिचं. तिने एक उदाहरण सांगितलं, बायकांचं उदाहरण, नवरा बायकोचं. समजून राहावं, प्रेमानं राहावं. सायकलला किती चाक राहतात? सायकलला 2. पुढलं चाक पतीचं आणि मागलं चाक पत्नी. फेऱ्या घालताना लग्नामध्ये गाठ घालून नवरा पुढे राहतोय का बायको? नवरा पुढे राहतोय, होय की नाही? पुढलं चाक पतीचं, मागलं चाक पत्नीचं. मग आता तुम्ही सांगा, बसायची शीट पुण्या चाकावर आहे? बसायची शीट, सामान ठेवायचं कॅरियर, बाइंडल कुण्या चाकाला फिरवतय, ब्रेक कुण्या चाकाला लावावं लागतंय. आता पुढल्या चाकावर काय आहे बरं? हँडल आणि घंटीच. म्हणजे जवळजवळ सगळं बायकावरच संसाराचं ओझ आहे. म्हणून आता बायकांना जर असं वाटत असेल की आमचं गौरव केले महाराज, तसं समजून घेऊ नका. नवऱ्याचा अपमान करू नका. कष्ट करणारा नवराच आहे. नवऱ्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय समजतो आपण? त्यांनी म्हणू द्या, काय समजतो? होय, पती परमेश्वर, होय की नाही? पती म्हणजे देव, होय की नाही? देव. तुम्ही, तुमच्याकडे देवानी एवढी मोठी कला दिलाय, तुम्ही काय करायचं नाही. नवरा काम करून शिनून भागून बाहेरून आला, तुम्ही हसत मुखानं फक्त त्याचं स्वागत करा. हसत मुखानं सामोरं जा. त्याचं शिन भागच जाते. भाग गेला. तुम्ही चहा पाजवल्यापेक्षा त्याला आनंद वाटतय. पण काही काही बायका अशा राहतात, सदा कपाळाला गाठीच राहते. तुकोबरायचं प्रमाण आहे, मी म्हणत नाही. सदा भवयाशी गाठी, धुसधुशीत क्रोध पोटी. असं राहू नका. दुसरं प्रमाण दिले, फोडीली गौरी 83 दिशे तोंडावरी.
असं तोंड करून नवऱ्याला तुम्ही पुढे येऊ नका. हसतमुखानं स्वागत करा. त्याच शीन भाग जाते, शीन भाग जाते. पती परमेश्वर माना, तुम्ही पत्नीला देवी माना, पुरुषानं पत्नीला देवी माना आणि एकमेकावरच प्रेम करा. याच्यात तुम्हाला स्वर्ग सुख मिळते. स्वर्ग मेल्यावर मिळतंय असं समजू नका. स्वर्गाचा अनुभव इतच घ्या संसारामध्ये. याच देही याच डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा. इतच स्वर्ग बनवा तुम्ही संसाराचं. तुम्ही नवऱ्याचं कौतुक करा. आमचे मालक लई गुणवान आहेत म्हणा, पण सहसा बायका नवऱ्याचं गुणगान करच नात ना. दुंडा महाराज देगलूरकरांना म्हणले होते, 64 कला देवानं दिले, 14 विद्या 64 कला, पण बायकाकडे 65वी कला आहे. ते नवऱ्याचं अवगुण हुडकून काढतात आणि लोकांपुढे सांगत बसतात. होय की नाही? असं करू नका. नवऱ्याचे अवगुण लपवून ठेवा आणि सद्गुणाचं वर्णन करा. आणि नवऱ्याने सुद्धा बायकोचं कौतुक करा. काय फरक पडला? करा कौतुक. तुझ्यासारखं स्वयंपाक कोणीच करणार बघा म्हणा तिला तुम्ही, आणि चांगलं करून वाटते तुम्हाला. तुझ्या हातचं जेवलं तरच पोट भरतय म्हणा. किती सप्त्यात जेवलं तर बी पोट. तुझ्या हातचं जेवलं की समाधान वाटते. तुझ्या सारखी भाजी कोणीच करणार, धाब्यावर सुद्धा करणार म्हणा. आता इथं कोणी धाब्यावर जाणारे राहायच ना, होय की नाही? पण काही सांगायला बी येईना झाले. म्हणा असं कीर्तनामध्ये एकानं ऐकलं, घरी जाऊन प्रयोग केला त्यानं. जेवायला बसला, बायको जेवायला वाढली ह्यानं म्हणला, वाह काय भाजी छान झाली, काय खमंग झाली भाजी, काय टेस्ट झाली. तोंड भरून स्तुती केला, पण परिणाम वेगळंच झालं. तिनं लाटणं घेऊन पळतच अंगावर आली. ह्यानं म्हणलं, मी काय तुला वाईट बोललो? भाजी चांगली झाली म्हणून चांगली झाली म्हणला म्हणलं. तिनं म्हणली, दररोज एवढ्या सायासानं भाजी करते तर कधी तुमच्या तोंडात माती पडली नाही चांगली झाली म्हणायला. आज शेजारींची भाजी आणून वाढला तर एवढं कौतुक करला म्हणली तिनं. असलं सांगलं की मग झोप येईना आता. म्हणजे पती पत्नी प्रेमानं राहावं. ते पक्षी आणि पक्षीनी प्रेमानं राहत होते, प्रेमानं राहत होते. राहत असताना त्यांना 2 पिल्ले जन्मले, आणखीन प्रेम वाढलं. होय की नाही? त्या पिल्ल्यावर प्रेम त्या दोघांचं, पक्षिणीचं आणि पक्षाचं. ते आपलं देह विसरायचे. आपण चारा खायचं नाही, चोंचीत चारा धरायचं आणि त्या कोवळ्या पिल्ल्याच्या चोंची मध्ये आणून भरायचं. असं होता होता थोडं पिल्ले मोठे झाले, त्याला पंख फुटले पिल्ल्यांना. ते आता घरट्यातच बसून राहीना झाले. घरट्यावर बी बसलाले, ढाळ्यावर बी बसलाले. आणि त्याच्या करता हे पक्षी चारा आणायला रानात जायला लागले. प्रभाते पक्षिणी चारियाशी जाई,
पिलू वाट पाहे वेळोवेळा. ते चाऱ्याला जायचे दूर, पती पत्नी पिल्ल्या करता चारा आणायला जायचे. हे पिल्ले उडायचे, ढाळ्यावर बसायचे, घरट्यात बसायचे. एक पारधी आला, त्यानं ह्या पिल्ल्यांना पाहिलं आणि त्या घरट्यावर हे जाळं पसरलं. त्यानं त्या पिल्ल्यांना काय माहित जाळं आहे म्हणून. ते पिल्ले त्या जाळ्यात अडकले आणि तरफडायला लागले. इतक्यामध्ये त्यांची आई आली पुढे सारा घेऊन. आपले पिल्ले पाशात अडकले हे पाहिली. आता हे वाचणार नाही, मग आपण जगून काय उपयोग, म्हणून त्या आईनंही त्याच्यामध्ये उडी टाकली. त्या पक्षिणीने हे उडी टाकली. तिच्या मागून तिचा पती आला. त्यानं बघितलं पिल्लेही मेले, बायकोही मेली. आता माझं काय आहे, मी कशाला लावू विदुरी जेवण जगत. म्हणून त्यानंही त्याच्यात उडी टाकला. म्हणजे मोहपाशामध्ये अडकून हे पिल्ले आणि पक्षी आणि पक्षिणी दोघही मेले. ज्ञानोबारायांनी मदलशेमध्ये वर्णन केले. पक्षी आणि पक्षिणी हे असं मेले. म्हणजे हे काळाचं फास आहे. काळाचं मोहपाश म्हणजे काळाचं पास आहे. हे पास, हे मोह आम्हाला नाही. तुकोबारायांनी म्हटलं हे मोह आम्हाला नाही. बायको मेली मोह नाही, मुलगा मेला मोह नाही, स्त्री एक अन्न करिता मेली मोह नाही. माता मेली मद देखता, तुका म्हणे हरली चिंता. आता विठू तुझे माझे राजे झाले बोलायाचे आज. आता काही नाही म्हणलं. हे मोह आमचं गेलं आणि संपत्तीची आशाही गेली. म्हणून आता आमच्यावर काळ सत्ता करू शकत नाही. कळी काळाचा हा भाषा. तुका म्हणे काळ आता करू न सके पण. पक्षीये पक्षिणी रे निरंजनीये वनी, पिल्लिया कारणे रे गेली चारया दोनी. अवचित्त सापडली पारधिया लागोनी, गुंतोनी मोहपाशी प्राण त्याजिती दोनी. पर्यंदे मदलसा सोहम जोजो रे बाळा. असं हे मोह आणि आशा हे दोन्हीही आमचे समूळ गेल्यामुळं आम्हाला कुणाचं भीड भाड नाही. आमच्या नजरेमध्ये मुंगीराव सारखे आहेत असं तुकोबारायांनी या अभंगातून आपणाला कथन केलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम
सांगा अंगीर ग. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळी गेला मोवा तुका म्हणे आले एवढंच म्हणायचं. तू कामाने आले तू कामाने आले तू कामाने आले
घरा घरा वैकुंठ धावळे धावळे घरा बोला पेंडपल्ली गेला महानी आशा
ज्ञान दे